या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी आपण पाहतो लेखनिक म्हणून या मॅचची जबाबदारी पार पाडतायत चेतन कासवेत, जे की आपलं वकिलीचं शिक्षण त्या ठिकाणी हडपसर या ठिकाणी आपला वकिलीचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण घेत असतो चेतन. भविष्यातील न्यायमूर्ती म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही त्या ठिकाणी. तेच न्यायमूर्ती आज या ठिकाणी लेखनिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतायत. त्यांचं त्या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आणि ते या स्पर्धेला आता शुभेच्छा देतील. नायगाव संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेअर असेल तर इथं पाठवायचा आहे आणि गराडे संघाची आपली विनंती की आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर त्या ठिकाणी समालोचन कक्षात पाठवायचा आहे. बरोबर. त्या ठिकाणी दोन्ही संघांना सूचना असेल की आपला जर एक्स्ट्रा प्लेअर या ठिकाणी अवेलेबल नसेल आणि काही गल्लत झाली तर त्या ठिकाणी आपणास कुठली दाद मागता येणार नाही. आपला एक राखीव खेळाडू इथं असतो. बॉलर्स नेम सूरज. कुणीही आवाज द्या, इथपर्यंत आवाज येतो. फक्त हे सामने YouTube लाईव्ह असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्या बॉलरचं नाव टाकायचं असतं. तिथून पुढेच जे काही घडेल ते अपडेट होत राहत असतं. त्यामुळं आपला नवीन बॉलर आल्यास प्रथमतः त्याचं नाव आपण त्या ठिकाणी समालोचन कक्षाला कळवायचंय. चला स्पीडअप करायचंय पंच. तुम्ही सामन्याला जरा वेग द्या आणि हा सामना लवकरात लवकर कसा पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. हातातील घड्याळाकडे आपण लक्ष द्यायचं त्या ठिकाणी आणि सामना वेळेत कसा पूर्ण होईल याची दक्षता घ्यायची. दरम्यान प्रथम चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जसं की मी बोललो धडाकेबाज फलंदाज तेजस आणि तो एक आयकॉन प्लेअर म्हणून काय खेळतो हे त्याने आपल्या पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार तेजस साबळे याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आयकॉनच असतो हे तो आपल्या बॅटमधून त्या ठिकाणी दाखवून देते. रेडी टू प्ले. नेक्स्ट बॉल. हा मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. एक तुझा डाव आणि एक माझा. सूरज कमालीची गोलंदाजी त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतो. काय ती गोलंदाजी करतोय सूरज. त्या ठिकाणी एक जीत से कोई सिकंदर नहीं होता और एक हार से कोई फकीर नहीं होता याचप्रमाणे चाललेला हा खेळ. पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर उत्तम पद्धतीचा ब्लॉक होल आणि परत एकदा पाहतो का एक तुझा एक माझा आणि परत एकदा तुझा षटकार. अतिशय उत्तम फलंदाजी तेजसची. पहिला लेग साईडच्या दिशेने टोलवलेला षटकार आणि हा सरळ स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेला मारलेला हा लांबच लांब यस बँग मॅक्झिमम षटकार.
बँक ऑफ इंडिया आपल्या इथं अवेलेबल असलेली बँक ऑफ इंडिया मॅक्झिमम षटकार. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सूरज. हा चेंडू मात्र हवेत, पाहूया काय होते. फिल्डर बॉलच्या खाली आणि हा झेल त्या ठिकाणी संपन्न झालाय. जी विकेट नायगाव संघाला हवी होती ती सूरजने या चेंडूवर नायगाव संघाला मिळवून दिली. कारण या विकेटची किंमत त्या नायगाव खेळाडूंना नक्कीच माहिती आहे की आपण या मॅच मध्ये काही टक्के आता मात्र मजबूत स्थितीत आलेलो आहोत. कारण हे एक अतिशय महत्वाची विकेट त्या ठिकाणी सूरजने आपल्या संघाला मिळवून दिली. पण मात्र त्या ठिकाणी आपण पाहतो तेजसच्या विकेटमुळे प्रेक्षकांची मात्र निराशा त्या ठिकाणी झालेली दिसून येते. कारण हा एक आयकॉन प्लेअर आहे आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक या ठिकाणी भरपूर वेळ बसून होते. त्यांची मात्र त्या ठिकाणी निराशा झालेली दिसून येते. तेजसची जागा भरून काढायला गेलाय तो आकाश. उंच पुरा असा खेळाडू आणि मात्र सूरजचा परत एकदा अप्रतिम 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 चेंडू. पुढील चेंडू इनर एज, मात्र कुठली धाव नाही. दरम्यान पंच तुषार मेटे सरांचा षटक समाप्तीचा त्या ठिकाणी आपल्याला इशारा. बॉलर्स नेम सागर. सागर हॅलो हॅलो. सामना हा 5 षटकांचा राहील. दोन्ही संघांना त्या ठिकाणी सूचना. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार. आकाशने युवराजने मारलेला त्या ठिकाणी सुंदर असा षटकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक गाव एक संघ ही संकल्पना त्या ठिकाणी राबवली गेलेली आणि त्या पद्धतीचा खेळ. मात्र हा चेंडू हवेत आणि काय होतंय, एक सुंदर असा झेल त्या ठिकाणी. आणि आता मात्र नायगाव संघ अतिशय मजबूत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. एक 6 मारला परंतु पुन्हा एकदा लालच दिलं आणि यावेळी मात्र बॅट्समन नक्कीच जाळ्यात सापडला. एक जाळं विणलं गेलं आणि त्या जाळ्यात यावेळी आकाश गुंतला आणि एक सोप्या धावसंख्येवर तो बाद झाला. वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती तो बाद झालाय. त्या ठिकाणी स्कोर आहे 18. या ठिकाणी नवीन प्लेयर किरण ऐकण्यात थोडीशी गफलत. पाहूया किरण गराडे संघाचा उगवता सितारा. दरम्यानच्या काळात MSCB चे अधिकारी ओमकार बनकर यांचंही ग्राउंडवर आगमन. सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र अपील केली जाते कटसाठी. सागर
काय ती सुंदर गोलंदाजी करतोय सागर. पुढील चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणात थोडीशी गफलत आणि दंड स्वरूपात मला वाटतं ते क्षेत्ररक्षण चुकलं आणि त्या ठिकाणी 4 धावा त्याच्या मोबदल्यात मोजाव्या लागतात. एक खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा त्या ठिकाणी नायगाव संघाला मोजाव्या लागल्या. पुढील चेंडू पाहूया काय होतंय. हा मात्र एज लागलेला आणि काय होतंय, एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण. दुसरीचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेलाय. दोनही धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांबरोबर गराडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 रन्स ऑन बोर्ड. पुढील चेंडू कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला आणि त्याच दरम्यान एक ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू टाकला. झेल होतोय की काय, परंतु नाही. एक खणखणीत असा षटकार. पंच तुषार मेटे सरांचा निर्णय. त्या ठिकाणी खणखणीत असा 6 बॅट्समनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाला. त्याचबरोबर षटक समाप्तीचाही इशारा पंचांचा. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी पूर्ण होतोय. या 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 धावसंख्या धावफलकावरती. या सामन्याचा आनंद घेणारे अनेक प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी ग्राउंडवर उपलब्ध. बॉलर्स नेम ज्ञानेश्वर. पाहूया ज्ञानेश्वर काय करतोय आपल्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाज, परंतु पहिल्या चेंडूवर मला वाटतं समाचार घेतला की काय आणि हो, एक खणखणीत असा षटकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वरच्या गोलंदाजीवर पहिल्या 2 षटकामध्ये जरी तुम्ही महत्वाचे 2 फलंदाज हाणून पाडले असले तरी आम्ही देखील कमी नाही. हे गराड्याचे फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला आपल्या फलंदाजीमधून दाखवून देतात. गराडे संघ त्यातील खेळाडू आपल्याला हे दाखवून देत आहेत की हा खेळ कोणा एकट्याचा नाही, तर हा सांघिक खेळ आहे आणि आम्ही तो खेळ करून दाखवणार. दरम्यान एक खराब चेंडू आणि पंचांचा निर्णय. त्या ठिकाणी हा चेंडू वाईड स्वरूपाचा अनेक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी देऊ केले नायगाव संघानं. सुंदर असा चाललेला हा सामना आणि प्रेक्षक वर्गही त्या ठिकाणी मोठा. दरम्यान अतिशय उत्कृष्ट चेंडू. बॅट्समनला तो समजला नाही, परंतु किपरलाही पकडण्यात काहीशी अडचण त्या ठिकाणी आलेली दिसते. अतिशय उत्कृष्ट चेंडू. ज्ञानेश्वर त्याच्या बॉलिंग मार्कवर संघाचं 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन त्या ठिकाणी आलेलं. आपलं संघाचं 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन त्या ठिकाणी प्रगतीपथावर. पुढील चेंडू हाही मात्र कार्बन कॉपी म्हणावी लागेल पहिल्या चेंडूची. सेम तोच चेंडू, सेम फटका आणि पुन्हा एकदा खणखणीत असा षटकार. एक खराब चेंडू तुम्हाला 6 धावा मोजाव्या लागतात. तर गोलंदाजांना नक्कीच विचार करायला हवा की आपण कशा पद्धतीची गोलंदाजी केली पाहिजे. आणि जसं सांगितलं की हा खेळ सांघिक आहे, कोणा एकट्या 2 जणांचा तो खेळ नाही. आणि गराडे संघाचे फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच दाखवून देतात हो आमच्यामध्ये आहे धमक की आम्ही नक्कीच त्या ठिकाणी धावांचा डोंगर त्या ठिकाणी उभा करून दाखवू. पुढील चेंडू त्या ठिकाणी एज लागली आणि ज्ञानेश्वरला मात्र या ठिकाणी यश आलंय. एक सुंदर चेंडू आणि आपल्या संघाला ज्ञानेश्वरने त्या ठिकाणी विकेट मिळवून दिली. किपरिंगला अतिशय सुंदर असा कॅच त्या ठिकाणी किपर कडून आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया
आता कोण फलंदाजीसाठी येतोय? दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43. 2 चेंडू त्या ठिकाणी बाकी आहेत. बॅट्समन नेम प्लीज. रोहित 43. रोहितचा सामना होईल ज्ञानेश्वरशी. दरम्यान पुन्हा एकदा अपील आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर असा खेळ करतोय तो ज्ञानेश्वर. या सामन्याचा आनंद घेताना पिसर्वेतील ग्रामस्थ आपण पाहतो. पिसर्वेमध्ये जेव्हा पण स्पर्धा होत असतात पिसर्वेतील ग्रामस्थांचा सपोर्ट किंवा प्रेक्षक वर्ग हा नेहमीच मोठा असतो. दरम्यान लेग साईडच्या दिशेने ठेवलेला चेंडू खूप वेळ हवेत परंतु झेलसाठी कुठलाही प्रयत्न नाही आणि एक मिसफील्ड आणि 4 धावा. झेलसाठी जर प्रयत्न केला गेला असता तर नक्कीच 4 धावा तरी त्या ठिकाणी अडवल्या जाऊ शकतात किंवा अडवल्या जाऊ शकल्या असत्या परंतु त्या ठिकाणी कुठलाही प्रयत्न नाही. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47. ज्ञानेश्वरचं षटक त्या ठिकाणी या ठिकाणी संपलंय. आता पाहूया गोलंदाजीसाठी कोण येतंय. बॉलर्स नेम सचिन. उत्कृष्ट गोलंदाज उंचा पुरा असा खेळाडू सचिन. पाहूया आता कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. सचिनचा सामना करेल किरण. अतिशय उत्कृष्ट चेंडू परंतु पंचांनी त्या ठिकाणी दिसतंय की दंडित केलेली दिसते. एक अवांतर धाव त्या ठिकाणी गराडे संघाच्या खात्यात त्या ठिकाणी आलेली दिसते. परत एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू आणि परत एकदा पंच दंडित करताना आपल्याला दिसतात की हाही त्या ठिकाणी वाईट स्वरूपाचा चेंडू आणि एक एक अवांतर धाव त्या ठिकाणी गराडे संघाला या ठिकाणी मिळताना दिसते. सलग 2 चेंडू त्या ठिकाणी वाईट पडलेत. पुढील चेंडू हा मात्र शॉर्टपिच पद्धतीचा अपील परंतु पंचांनी अपील फेटाळली आणि सलग 3रा चेंडू पंच या ठिकाणी दंडित करताना आपल्याला दिसतात. सलग 3 चेंडू गराडे संघ त्या ठिकाणी या वाईट बरोबर 50 धावा पूर्ण. गराडे संघाचं अभिनंदन. दरम्यान लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यावर फक्त एकच धाव गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आता मात्र षटकारांचा बादशाह रोहित. किरण मार्कवर पाहूया काय होतंय. हा मात्र टॉपेज आणि चौकार. क्रिकेट या खेळात धावा कशाही येवोत परंतु धावा येणं गरजेचं असतं. मग ते कुठल्याही पद्धतीने आल्या तरी चालतात. या चौकाराबरोबर गराडे संघ धावांचा डोंगर त्या ठिकाणी रचताना दिसतोय आणि या चौकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55. पुढील चेंडू अपील परंतु पंचांनी फेटाळून लावली आणि हा चेंडू निर्धाव असा त्या ठिकाणी सुंदर असा चेंडू. पुढील चेंडू पाहूया कशा पद्धतीचा खेळ होतोय. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू एक धाव पूर्ण. दरम्यान दुसरीचा प्रयत्न काय होतोय. दोनही धावा त्या ठिकाणी पूर्ण. अतिशय सुंदर पद्धतीने चाललेला खेळ
आपण पाहतो की पॉइंटच्या दिशेने उभा राहिलेला गणेश हा दरम्यान समोरच्या दिशेने टोललेला चेंडू काय होते आणि एक खणखणीत असा षटकार त्या ठिकाणी षटकारांचा बादशाह म्हणावा लागेल किरणला. अतिशय सुंदर असे फटके त्याच्या बॅट मधून निघताना आपल्याला दिसतात. सुंदर अशी फलंदाजी रोहितची त्या ठिकाणी. अतिशय सुंदर असा फलंदाज रोहित. या ठिकाणी बोलताना काही चुका होतात परंतु न्यायमूर्ती चेतन कासवेद हे साईडला बसलेले आहेत आणि ते लगेचच चुका सुधारायला मदत करतायत. एक उत्तम दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी ते दाखवून देतात. आणि दरम्यान एक डॉट स्वरूपाचा चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 63. 4 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपलाय आणि आता मात्र शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. व्यावसायिक राहुलदादा कोळेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांची विनंती आहे की तुषार कोलते आपण कृपया या ठिकाणी यायचंय. आपल्याकडे बॉलर्स नेम सूरज या ठिकाणी यायचंय. तुषारदादा कोलते आपल्याकडं काही त्यांचं काम असावं. सूरज त्याचं वैयक्तिक दुसरं षटकात प्रगतीपथावर आणि चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. काय होतं एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. दुसरीही धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. तिसरीचा त्या ठिकाणी कुठलाही प्रयत्न नाही. अतिशय सहजरित्या त्या ठिकाणी मला वाटतं 2 धावा गराडे संघानं पूर्ण केल्या. या ठिकाणी आपण पाहतो पॉइंटच्या दिशेने गणेश ठवाळ त्या ठिकाणी एक पहाडासारखे त्या ठिकाणी उभे आहेत. अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक नायगाव संघाचा आधारस्तंभ त्यांना म्हणावं लागेल. दरम्यान सूरजला टोलवलेला हा चेंडू आणि एक स्वीट असा चौकार मारलाय. शेवटचं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि हे हाणामारीचं षटक आहे. त्यामुळं बॅट्समन निश्चितच आपली बॅट ओव्हर करणार आहे आणि आपल्या बॅट मधून कशा पद्धतीचे मोठे फटके काढता येतील याचा बॅट्समनचा नेहमीच प्रयत्न असतो. अवघे काही चेंडू आता मात्र शिल्लक आणि पाहायचंय आपल्याला की यावेळेस किती धावा मिळवतील उर्वरित चेंडू मध्ये. लिबर्टी कंपनीचे सुपरवायझर रवी ठवाळ यांचे बंधू गणेश दादा ठवाळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पॉइंटच्या बाजूने दिसून येतात. अतिशय उत्कृष्ट असं नेतृत्व आणि मजबूत असा नायगाव संघ परंतु गोलंदाजीमध्ये काहीसा ढासळलेला आणि गराडे संघाने त्याच्या बदल्यात खरपूस असा समाचार त्या ठिकाणी घेतलेला दिसतो. या सुंदर अशा फलंदाजीच्या जोरावर गराडे संघ आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. 69 धावांवर. दरम्यान एक ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि त्यावर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. ब्लॉक होल अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू परंतु तितक्याच उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी किरणने खेळून काढला. गराडे संघाचे सर्वच खेळाडू त्या ठिकाणी त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करतात की काय तो शॉट किती छान खेळला गेला. सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे त्या ठिकाणी किरणचं. दरम्यान एक निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला गेला. अतिशय शांत अशा वातावरणात चाललेला हा सामना. सुरतचा पुढील चेंडू शेवटचं षटक आणि काही चेंडू बाकी. मात्र यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला हा सुंदर असा फटका काय होतोय आणि चेंडू सीमा पार चौकार. वा बघावं आणि बघतच राहावं असा तो फटका आणि या फटक्यावर 4 धावा त्या ठिकाणी मिळवल्या. अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतो आज आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वीचा सामना झाला होता गराड गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे विरुद्ध एकतपूर. ऋषी जुरंगे यांचा एकतपूर हा संघ
दरम्यान हा चौकार मारून आपल्या इनिंगची सांगता गराडे संघाकडून झाली आणि या चौकाराबरोबर गराडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 79. नायगाव संघाला 80 धावांचा मोठा डोंगर त्या ठिकाणी पूर्ण करावा लागणार आहे. पाहूया नायगाव संघातील खेळाडू त्या ठिकाणी कसा खेळ करतात. हा सामना 5 षटकांचा आणि त्या ठिकाणी 5 षटकं पूर्ण झाली. आता मात्र 16 रन पर ओव्हर जर बनवले गेले तरच नायगाव संघ विजेता त्या ठिकाणी होईल. त्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला करावी लागेल. त्या पद्धतीचे फलंदाज आपण पाठवावेत. आयुष आपल्यास विनंती. आयुष आयुष या ठिकाणी मोठ्या मनाचा राजा आयुष आपलं गराडे संघात काही क्षेत्ररक्षक कमी आहेत तर त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षणास मदत म्हणून आपल्या स्वइच्छेने जाणारा खेळाडू आयुष त्याचं मानावं तेवढं आभार कमीच त्या ठिकाणी राहतील. आयुष सोबत क्षेत्ररक्षणासाठी जातोय तो विशाल. अतिशय चांगले असे खेळाडू आपण पाहतो. विघ्नहर्ता मेडिकलचे प्रोप्रायटर अनिल दादा कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे जर आपण या ठिकाणी अवेलेबल असाल. आता झालेल्या फलंदाजीमध्ये गराडेने 80 धावांचं जे 80 धावांचं धावा केल्यात त्यांना चेस करण्यात नायगाव संघ यशस्वी होईल का बघावं लागेल. आयकॉन खेळाडू गराडे तेजस साबळे यांच्या संघनायक यांनी खूप संघ ट्रेन केलेला पाहता 80 धावांचा मोठा डोंगर उभा राहिलाय. याआधी झालेला सामना चॅलेंजर्स 11 वर्सेस गुड मॉर्निंग पिसर्वे. प्रतीक देवकर यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. पंच भैया दादा काकडे आपणास बोलवत आहेत. सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर यानंतर होणारा सामना या संघात जो बाजी मारेल त्यांचा सामना थेट चॅलेंजर्स 11 एकतपूर मंजवडी यांच्या बरोबर होईल. सुंदर असं भव्य दिव्य आयोजन नियोजन. आउटफील्ड पाहता खूप जोरदार आउटफील्ड. त्याचाच फायदा प्रत्येक फलंदाजाला घ्यायचा आहे ते या ग्राउंडवर. या LMCC संघाचे कर्णधार सोनू कटके यांचं सुद्धा या ग्राउंडवर आगमन झालेलं आहे. यांचं देखील सहर्ष स्वागत. अतिशय पाहता नियोजनाची सूत्रे पाहता अतिशय सुंदर अगदीच ग्राउंड पाण्याची सोय म्हणा किंवा ग्राउंड म्हणा पिच म्हणा सर्वच नियोजन अगदी टॉप झालेले आहे. याआधी झालेला सामना चॅलेंजर्स 11 एकतपूर मंजवडी आणि LMCC यांच्यात विजय मिळवत थेट दुसऱ्या फेरीत दाखल झालेला चॅलेंजर्स 11
अगदीच आजचे चारही संघ तुम्ही पाहता, नव्याने तालुक्यात उदयास येणारे संघ, हे चारही संघ तुम्हाला 1-2 वर्षात येत्या 1-2 वर्षात तुम्हाला अनेक बक्षिसं पटकावताना दिसतील. अगदी नव्याने तयार होणारे हे चारही संघ, त्यांचे संघनायक आणि काही खेळाडू मिळून हा संघ तयार केलेला आहे. जेव्हापासून ही गाववाईज 11 संकल्पना आली, बॉलर्स नेम शेवते किरण शेवते, बॉलर्स नेम किरण शेवते, रोहित शेवते, बॉलर्स नेम रोहित. संघाची सुरुवात करताना राईट आर्म पद्धतीचा गोलंदाज, अतिशय शॉर्ट पिच आणि वेगवान चेंडूंसाठी ओळख त्याची. मागून संघनायक तेजस साबळे आपल्या बॉलर्सला कसा इशारा करतात पाहूया. आणि 80 धावांचा पाठलाग, पॉवर प्ले तोडफोड करावा लागेल. पॉवर प्ले मध्ये तोडफोडीची गरज. 5 षटकात मोठ्या धावांचा पाठलाग. या मैदानावर कुठल्याच धावा सेफ नाहीयेत. रोहित शेवते अतिशय मोठा रनअप, उसळी घेणारे चेंडू पाहूया. पहिला चेंडू ब्लॉक पद्धतीचा, 1 धाव. सुंदर असा चेंडू. पहिल्या चेंडूवर वेग आणि टप्पा याचं देखणं असं स्वरूप दाखवताना रोहित. आताची 1 धाव. मोठा रनअप, सरळ चेंडू, उंचीचा फायदा. रोहित घेणार का? थोडासा अडथळा. ही वादळापूर्वी एक अजून वादळ आलेले. आपल्याला अशाच प्रकारे फलंदाजीतून वादळ पाहावं लागेल. बघूया दुसरा चेंडू, लॉफ्ट पद्धतीचा, फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू जमिनी लगत, 1 धाव. अगदी लॉंग ऑफला तगडे क्षेत्ररक्षक गराडे संघाचे. 2 चेंडू 1-1 धाव घेण्यात यशस्वी. पंच तुषार मेटे आणि सोनू कटके अतिशय नावाजलेले पंच. तिसरा चेंडू बघूया. रोहित परत एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. रोहितचा रनअप पाहता तुम्ही, अतिशय लांब, सरळ आणि उसळी घेणारे चेंडू. पाहूया काय होतंय ते. 80 धावांचा पाठलाग करणार का नायगावचा संघ? बघूया. चौथा चेंडू. पहिल्या 3 चेंडू मात्र खूप शांत पद्धतीने. चौथाही चेंडू त्याच पद्धतीचा. रोहितने मात्र शांत केले पूर्ण नायगाव टीमला. रोहित शेवते बॉलरने मात्र पूर्ण शांत केले टीमला. त्यांना आणि फलंदाजांना मोठ्या फटक्यांची गरज. प्रत्येकी षटकात 15 धावांची गरज. 5वा चेंडू त्याच पद्धतीचा. पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू. काय टप्पा आहे. अतिशय सुंदर अशी पहिला षटक हाताळले रोहितने. जर आपण पाहता गराडे संघातून पहिलं षटक घेऊन येतात ते तेजस किंवा बाबू, पण आज रोहित घेऊन आलाय आणि रोहितने ती जबाबदारी अतिशय सुंदरपणे सांभाळली असं वाटतंय. 5 चेंडू आतापर्यंत सुंदर. 6वा चेंडू रोहित. आणि बघूया काय होते. चेंडू मात्र हवेत. थोडासा अडथळा झाडांचा. 2 धावा पळून पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. 6 धावा ओव्हर. षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. अतिशय रोहितने आपली जबाबदारी पूर्णपणे पूर्ण करून दिलेली आहे संघाला. 1 षटक 6 धावा. ज्या खेळात षटकात 15 ते 20 धावा होत्या, त्या षटकात 6 धावा आलेल्या आहेत फक्त रोहितच्या. बघूया दुसरं चेंडू. संघाचा संघनायक आणि आयकॉन तेजस साबळे बॅटिंग मधून मात्र निराशा केली. आता गोलंदाजीतून काय प्रदर्शन दाखवणार आपल्या संघासाठी. अतिशय सरळ समीकरण करून दिलेले रोहितने त्यांना. दुसरं षटक तेजस साबळे. तेजस साबळे टू ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरचा सुंदर असा फटका मिडॉनच्या दिशे. चौकार. 4 धावा. चेंडू मात्र दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर तोडफोडीला सुरुवात केलेली ज्ञानेश्वरने. अशाच तोडफोडीची गरज त्यांना अगदी 5व्या षटकापर्यंत असेल.
पॉवर प्लेचा किती फायदा घेता येईल बघूया. 4 धावेने वाढ होऊन संघाची धावसंख्या पोहोचते ती 10. अतिशय देखणं नियोजन. दुसरा चेंडू तेजसचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू हुशार. स्लोवर पद्धतीचा चेंडू चकलेला तो ज्ञानेश्वर. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलेले आहे ते तेजसने. तिसरा चेंडू तेजस टू ज्ञानेश. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. 4 धावांच्या वाढीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14. अतिशय या षटक मात्र थोडस महाग मानावं लागेल. 3 चेंडू 8 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडू जास्तीत जास्त धावा आणण्याचा प्रयत्न करावा लागेल ज्ञानेश्वरला, तर तुम्ही त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकता. चौथा चेंडू तेजस टू ज्ञानेश्वर. बघूया. वाईड पद्धतीचा चेंडू. स्लोवर वन मात्र थोडीशी दिशा भरकटताना तेजस. वाईड. 15. संघाची धावसंख्या पोहोचती ती 15. 3 चेंडूत मात्र कमाली करावी लागेल ज्ञानेश्वरला. बघूया. चौथा चेंडू. अतिशय पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला मात्र मोठा फटका खेळण्यात अपयश येते. अतिशय हुशार पद्धतीचा गोलंदाज. 4 चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचते 16. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. तेजस टू अक्षय. तेजस टू अशरफ. अशरफला सुद्धा या 2 चेंडूत मोठे फटके आणावे लागतील. 10 धावा आलेले आहेत. बघूयात. अशरफचा सुंदर असा फटका. चेंडू उडवलाय आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार. या षटकात मात्र धावसंख्या आणि कमबॅक मात्र केलेलं दिसतंय त्या नायगाव संघाने. अशरफ आणि ज्ञानेश्वर पहिल्या षटकात जो संत गतीची धावसंख्या होती या षटकात मात्र थोडीशी वाढ. अशरफ. शेवटचा चेंडू. तेजस कशा पद्धतीचा टाकेल. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू उडवलाय. षटकार. अशरफने मात्र या षटकात धावांचा डोंगर गेलाय. आज 26 धावा. आज मात्र तेजस साबळेचा दिवस दिसत नाहीये. बॅटिंग मधून आणि बॉलिंग मधून निराशा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 26. अगदी रोहितच्या पहिल्या षटकात 6 धावा आल्यानंतर तेजसच्या या षटकात मात्र तोडफोड झाली आणि 20 धावा. 3 चौकार आणि 1 षटकारांच्या बरोबर 20 धावा आल्या. तिसरा चेंडू. तिसरा चेंडू. बॉलर्स नेम रोहित, ज्यांनी पहिल्या षटकात सुंदर अशी गोलंदाजी केली. कमालीचा रनअप, कमालीचा टप्पा, कमालीची गोलंदाजी. रोहित. आता मात्र पहिल्या षटकासारखं तुम्हाला डिफेन्स करून चालणार नाही. आता मात्र तुम्हाला रोहितवर पण हल्ला करावा लागेल. 2 षटकानंतर धावसंख्या आलेली आहे 26. बघूया. या षटकात पण तुम्हाला धावसंख्या जमवाव्या लागतील. थोडासा रनअप काट. क्षेत्ररक्षणात बदल. मिड ऑन, मिड ऑफ, कव्हर, मिड विकेट असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण लावलेले तेजस सापळेने जे जाळं रचले त्यात सापडतात का पाहूया. सुंदर पद्धतीचा चेंडू मात्र खेळाडू खाली आणि विकेट. रोहित मात्र कंटिन्यू करतोय. सुंदर पद्धतीची गोलंदाजी. अगदीच पहिल्या षटकात जे कमी धावा आल्या त्याचं फळ आता विकेटच्या स्वरूपात भेटतंय ते रोहितला. ज्ञानेश्वरच्या नंतर बॅट्समन नेम संतोष. ज्ञानेश्वरांनी सुंदर फलंदाजी करून 12 धावांवर बाद झालेत. यानंतर मात्र संतोष एंट्री करतोय मैदानात. 1 डाऊनचा बॅट्समन. यानंतर होणारा सामना लगेच चालू होईल. जो या संघात बाजी मारेल, विनर वर्सेस चॅलेंजर 11 एकत्र मुंजवडी. पुढचा सामना
पुढचा सामना अतिशय तगड्या स्वरूपाचा राहील, कारण की दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आत्मविश्वास सोबत घेऊन आलेले आहेत. बघूया रोहित पुन्हा एकदा. रोहित मात्र टप्पा पेस आज मात्र कमालीची गोलंदाजी केलेली त्यांनी. संघाची धावसंख्या पोहोचते ते 27 धावा. आपण पाहतो आज या ग्राउंडवर कोण कोण आलेले. आज या ग्राउंडवर कामाला सुट्टी मारून पोर आलेली आहेत. आज या ग्राउंडवर शाळेला दांडी मारून पोर आलेली आहेत. आज या ग्राउंडवर काम सोडून पोर आलेली आहेत. आज या ग्राउंडवर घरच्या शिव्या खाऊन पोर आलेली आहेत. सुंदर असा दिवस. बघूया रोहित टू अशरफ मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध नायगाव संघात. अशरफला लगातार मोठे फटके खेळावे लागतील. जो तुम्ही दुसऱ्या षटकात जी तोडफोड केली धावसंख्येची ती या षटकात करावी लागेल. बघूया काय करता येईल. अशरफ टू रोहित टू अशरफ. बघूया. ओ पुन्हा एकदा मिस. रोहितचा पेस फलंदाजांना सापडत नाही वाटतं. त्या पद्धतीचा जो आपण बघतो बॅट्समनचा बॅट फ्लो तो त्या पद्धतीत अजून जोरात लागेल. रोहित टू अशरफ. बहुतेक ब्लॉक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. बघूया चेंडू मात्र हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही धावा पूर्ण. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेता आलेला नाहीये तो अशरफला. 2 धावा. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 29. उत्कृष्ट असं नियोजन पिसर्वे गावठाण. अतिशय सुंदर अशी कॉमेंट्री यूट्यूब. तुमचं नियोजन पिच अगदी सर्व खेळाडूंना भावेल असे आयोजन नियोजन पिसर्वे संघाचं. अशरफने मात्र आता सावध पवित्रा घेतलाय. आपल्या संघांना मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 30. सुंदर असं पुन्हा एकदा षटक. आत्ताच्या षटकात फक्त धावा आले 4. 2 षटक 10 धावा आणि 1 विकेट. राहिलेल्या 2 षटकामध्ये 50 धावांची गरज. अतिशय मोठा असा डोंगर. आता आलेले आहेत अतिशय अनुभवी गोलंदाज. बॉलर्स नेम अतिशय अनुभवी गोलंदाजाला पहिला चेंडू हवेत. तेवढाच अचाळ असं क्षेत्ररक्षण. अतिशय लूज घेतल्यामुळे बहुतेक झेल सुटला असावा. बॉलर्स नेम बाबू. अतिशय अनुभवी असा गराडेचा गोलंदाज बाबू. दुसरा चेंडू बाबूचा स्लोवर 1 पद्धतीचा असेल आणि काय चेंडू भटकवलाय. षटकार. चेंडू सीमारेषा पार षटकार. काय षटकार होता हा. आता तुम्हाला या षटकात कमीत कमी 25 ते 30 धावा जमावे लागतील. 2 चेंडूत या 8 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 38. अशरफने मात्र तळ ठोकलेला आहे ग्राउंडवर. या 2 षटकामध्ये त्यांना हाणामारी करावी लागेल. बघूया काय होते. तेवढ्याच अनुभवी गोलंदाज बाबूकडं ऑफ कटर लेग कटर सर्व प्रकारचे स्किल्स आहेत. बघूया काय होते. 2 चेंडू 3रा डाव. बाबू टू अशरफ. मोठा फटका की विकेट. या चेंडूवर मात्र काहीतरी पुन्हा एकदा घडेल. मोठा चेंडू जो तुम्हाला मोफत मिळालाय त्या चेंडूवर मात्र जास्तीत जास्त धावा आणण्याचा प्रयत्न करावा लागेल तो अशरफला. थोडीशी दिशा भरकटली बाबूकडून. बघूया 3रा चेंडू. बाबू टू अशरफ. फ्री हिटचा चेंडू हवेत उडवलाय. बघूया काय करता येते. 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर असा क्षेत्ररक्षण. ऑफ साइडला आपण पाहतोय 2 धावा पळून काढल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41. अतिशय 3 चेंडू. आता मात्र गरज असेल संघाला 9 चेंडूत
39 धावांची गरज. नऊ चेंडूत 39 धावांची गरज. कमीत कमी 5 ते 6 षटकार. बघूया अशरफ कमाल करणार का. सुंदर अशा पद्धतीचा चेंडू, लो फुलटॉस, 1 धाव पूर्ण. तेवढ्याच सुंदर असं क्षेत्ररक्षण. अतिशय चिकाटीने खेळ चाललेला आहे तो गराडे संघाचा. आपण पाहता त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळं ते विजया समीप संघ घेऊन चाललेले आहेत. आता मात्र 8 चेंडूत 38 धावांची गरज. फक्त आणि फक्त मोठ्या फटक्यांची गरज असेल ती. पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा चेंडू. 7 चेंडू 38 धावा. समीकरण थोडस बदलले आणि अवघड झालेले ते नायगाव संघाला. मात्र नायगावने जो खेळ केला, चिकाटी दाखवली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. 7 चेंडू 38 धावा. बाबू टू आणि अपील केलेली नॉट आउट. 6 चेंडूत 38 धावांची गरज. आता मात्र आपण म्हणू शकता औपचारिकता बाकी. तरी पण अनिश्चितांका खेळ असं या स्टेजवरून आमच्या कानावर आलेलं आहे. काही होऊ शकतं, काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ म्हणलं की बरोबर आहे, आपण शेवटच्या चेंडूपर्यंत निकाल देऊ शकत नाही. कुठल्याही खेळाडूला कच्चं समजू शकत नाही, कुठल्याही खेळाडूला पक्क समजू शकत नाही. बघूया अतिशय सुंदर अशा शिवभूमीत, संतांच्या भूमीत हे चाललेल्या मॅचेस. दरवर्षी पाहता पिसर्वेचं नियोजन अगदीच तालुक्याच्या खेळाडूंना भावेल असं पिसर्वे संघाचं नियोजन असतं. बॉलर्स नेम किरण. नो बॉल. अशरफ मात्र मॅच सोडत नाहीये. दुसऱ्या जायचा प्रयत्न. 9 चेंडू मात्र 1 नो 1 पडून 2 धावा. 6 चेंडू आता राहिले 36 धावा. अशरफने जर 6 चेंडू 36 धावा केल्या तर संघ नियोजन कमिटी आणि पीटीसी लाईव्ह चे मालक यांच्याकडून 5001 रुपयांचं बक्षीस राहील. जर 6 चेंडू 36 धावा करण्यात आले तर 6 चेंडू 36 धावा. बघूया 5000चं बक्षीस. हे 6 षटकार देणार का बघूया. आता मात्र बक्षिसांचा वर्षाव. एक शॉट एकच धाव आताची. आता 6 चेंडू 37. टाय केलं तरी रनच नाही. नो बॉलचा एक. 6 चेंडू 37 धावा. पहिले 5000 आणि ऍडव्होकेट चेतनदादा कासवे यांच्याकडून पण जर मॅच टाय झाली 5000 रुपयांचं बक्षीस. फक्त टायला 10000 रुपयांचं बक्षीस लागलेलं आहे आता या स्टेज वरून. बघूया काय होतंय. 6 चेंडू 37 धावा. षटकारांचा वर्ष. बक्षिसांचा वर्षा होताना दिसतोय. आता मात्र अजून एक बक्षीस आलेलं आहे. बापूंचं 6 चेंडू 6 षटकाराला 2500 रुपयांचं बक्षीस. 12500 रुपयांचं बक्षीस झालेले ते 6 चेंडू 37 धावांना. बघूया काय होते. आता मात्र या एक षटक 12500 रुपयाला. बघूया काय होते. स्पीडअप सामने स्पीडअप करायचे. संघ कमिटींचा सामने उरकायचे. यानंतर होणारा सामना जो या संघात जिंकेल तो आणि चॅलेंजर्स 11 एकतपूर मंजवडी अतिशय तगडा होणारा यानंतरचा सामना. प्रकार असं ऊन 45 सेल्सिअस डिग्री अशा उन्हात सुद्धा आमचे प्लेयर क्षेत्ररक्षक खेळताना दिसतोय. शेवटचा चेटक. 6 चेंडू 37 धावा. 12500 रुपये. पहिला चेंडू. बघूया काय होतंय. किरण टू अशरफ आणि पहिला चेंडू उडवलाय. बघूया काय होतंय.
आणि मात्र नो बॉल फ्री हिट असल्यामुळे विकेट 2 धावा. बक्षीस गमावलेले आपल्या अशरफने. आता मात्र गरज असेल धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44. परत एकदा नो बॉल आहे का? नाही नाही नाही. अतिशय अनुभवी असे पंच भैया काकडे. थ्रो गोलंदाजांचा कर्दननाळ म्हणून त्यांना ओळखलं जातं या पुरंदरच्या भूमीमध्ये. पुरंदरची भूमी बघता आपली संतांची भूमी, संत सोपान काकांची भूमी, संभाजी महाराजांची भूमी, महात्मा फुलेंची भूमी, निळू फुलेंची भूमी. परत सर आताचा सामने स्पीडअप करायचे. संघ कमिटीकडून आदेश आलेले सामने स्पीडअप करायचे. अजून मात्र 3 ते 4 सामने खेळवायचे. सामने आधीच सामन्यांना उशीर झाला होता. आता मात्र बघूया सर. आताचा चेंडू बॉल नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. 6 चेंडू 6. 12,500चं बक्षीस पुन्हा चालू राहील अशरफ साठी. नो बॉल प्लस आताच्या 2 3. गोलंदाज चेन मला वाटते सोहेल टू अशरफ. 6 चेंडू 34. आता मात्र थोडस समीकरण बदललेलं आहे. बक्षीस मात्र कंटिन्यू राहील अशरफ साठी 12,500चं. 5,000 पीटीसी मालक, 5,000 ऍडव्होकेट चेतन आणि 2,500 रुपये श्रीयुत बापू आणि व्हाईट बॉल. आता मात्र सामन्याला रंगत आणलेली आहे ती अशरफने आणि गोलंदाजाने. 6 चेंडू 33 धावा. बघूया काय होतंय. सोहेल टू अशरफ. अरे स्लो पद्धतीचा चेंडू, एकही धाव नाही. अतिशय स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू. 5 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता मात्र बघूया. आता मात्र औपचारिकता म्हणावी लागेल खरंच. अशरफला मात्र आता जखडून ठेवलेले आहे. 2 स्लो रन पद्धतीचे चेंडू आता मात्र जखडून ठेवले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक. सुंदर असे आयोजन नियोजन प्रेक्षक. यानंतरचा होणारा सामना चॅलेंजर्स 11 एकतपूर मंजवडी वर्सेस आत्ता जो संघ बाजी मारेल. अतिशय स्लो रन पद्धतीचा फिरकी गोलंदाज दिसतोय गराडेचा सोहेल. फिरकी पद्धतीच्या चेंडू नंतर आता अशरफने मात्र किल्ला लढवला. एकट्याने किल्ला लढवला. सुंदर असा पद्धतीचा चेंडू. आता मात्र चौकार म्हणावा लागेल. चौकार. आता मात्र थोडीशी औपचारिकता शिल्लक. सुंदर असा निर्णय देताना पंच. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 53. आता मात्र मला वाटते औपचारिकताच म्हणावी लागेल. यानंतरचा होणारा सामना चॅलेंजर्स 11 एकतपूर मंजवडी वर्सेस गराडे. या गराडे आणि एकतपूर मंजवडी सामन्याचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगण्यात येईल की या जेवढ्या टुर्नामेंट झाल्या एवढ्या मागील 1-1.5 महिन्यात आम्ही प्रत्येक जवळजवळ 3 ते 4 टुर्नामेंट मध्ये आम्ही एकत्र भेटलो. दोन्ही संघ एकमेकांना भिडले. चॅलेंजर्स 11 आणि गराडे दोन्ही मॅचेस मला वाटतंय की 3 मॅचेस झाल्या. तिन्ही दर्जेदार स्वरूपाच्या मॅचेस झाल्या. आता मात्र 4थी मॅचेस असेल. दोन्ही संघांना दोन्ही खेळाडूंना मात्र त्यांची ओळख आहे. इकडून तेजस साबळे, तिकडून ऋषी जोरंगे. रायव्हलरी मात्र जोरात असेल आता यानंतरच्या सामन्यात. आणि रोहित शेवते वर्सेस गणेश कुंभार. नो बॉल. यानंतरचा सामना
रायवलरी जोरात. तेजस साबळे ऋषी जुरंगे वर्सेस रोहित शेवते वर्सेस गणेश कुंभार. आणि आता मात्र नो बॉल. नो बॉलचा बडी मार होतोय. शेवटचं षटक मात्र व्यवस्थित पद्धतीने हाताळण्यात आलेलं नाहीये. आणि षटकार अशरफने मात्र किल्ला लढवला. आणि चेंडू किती झालेले आहेत सर? 5. शेवटचा चेंडू शिल्लक. यानंतरच्या सामन्यात तुम्हाला अजूनही रस बघायला येणार. शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया काय होतंय ते. आणि शेवटचा चेंडू अशरफ वाईड बॉल. मला वाटते शेवटचं षटक हे 12-15 चेंडूंचं झाले. ते लाईनी संपल्या बॉल टाकून. शेवटचा चेंडू बघूया पूर्ण होणार का? होणार. वाईड. आतापर्यंत पाहिलेलं सर्वात मोठं षटक गराडे संघाकडून टाकलं जाते. अगदी फलंदाजी गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये झालेल्या चांगल्या कार्यक्रमानंतर शेवटचं षटक काय चाललंय? वाईड बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोचते येते किती? 64. एक बॉल 16 धावा. आणि 16 मधल्या 4 आल्यात वाटतं. 4 धावा. अगदीच 12 धावांनी पराभव होते तो नायगाव संघाचा. खूप सुंदर सुंदर अशी म्हणावं लागेल आपल्याला फलंदाजी. आणि ह्या षटकात झालेले 13 चेंडू आतापर्यंत पाहिलेलं सर्वात मोठं षटक. 13 सॉरी पहिले 2 15. अडीच ओव्हरी लास्टच्या ओव्हरीमध्ये झालेल्या बघितल्यात आपण. यानंतर होणारा सामना उत्कृष्ट असा चॅलेंजर्स 11 वर्सेस गराडे. या महिन्यात झालेल्या रायव्हलरी नंतर आता आम्ही पुन्हा परत एकदा भेटणार आहोत पिसर्वेच्या मैदानावर. जोरात होणारा सामना. बघूया काय होतंय. टॉस साठी संघ कमिटीने लगेच बोलवलेलं आहे. ऋषी झुरंगे चॅलेंजर्स 11 संघनायक आणि तेजस साबळे दोन्ही आयकॉन प्लेयर. बघूया काय होतंय ते. नायगाव संघाचं पण आभार. उत्कृष्ट असा खेळ केला. नव्याने मला वाटते नव्याने तयार होणारा संघ आहे हा नायगाव. उत्कृष्ट असा पद्धतीचा खेळ केला. फक्त थोड्या 12 धावा कमी पडल्या. यानंतरचा होणाऱ्या सामन्यासाठी लगेच टॉस घेतला जाणार आहे. चॅलेंजर्स 11चा संघनायक ऋषी आलेला आहे. गराडे संघाचा संघनायक. टॉस आपण घेऊन विश्रांती घ्यायची. कॉइन घ्यायचा आहे. टॉस होईल. अतिशय सुंदर द्विपद 2